नमस्कार. आज आपण या ठिकाणी आत्मा टीओ कृषी केज या चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत. आज आपण या ठिकाणी सोनी जवळामध्ये खरीप हंगामातील वाल पीक लागवड या आधारावर शेतीशाळा घेतली. या शेतीशाळेमध्ये आपण काही शेतकऱ्याचे अनुभव या ठिकाणी घेणार आहे, जे या ठिकाणी वालाचं उत्पादन घेतात. त्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेब ससाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर वाल उत्पादक शेतकरी आसाराम ससाणे, त्याचबरोबर या ठिकाणी वाल उत्पादक शेतकरी महेश ससाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी या शेतकऱ्यांना बाबासाहेब ससाणे असा प्रश्न विचारतो की ही वाल लागवड जी तुम्ही केलेली आहे ही साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये लागवड केलेली आहे? साधारणतः मे मध्ये लागवड केलेली आहे. मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये लागवड करत असताना आपला अंतर काय आहे या पिकाचं? अंतर आपलं 6x2. दोन ओळीतलं अंतर 6 आणि 2 रोपातलं अंतर 2 फूट अशा पद्धतीनं. आपली व्हरायटी कोणती आहे, जात कोणती आहे पिकाची? आपली ही घरगुतीच आहे. त्याची धरतीचं फर्स्ट आहे, पण ही तिचं बी भेटलं नाही म्हणून घरगुती बनवलेलं बी आहे. बरं. आणि आपला प्लॉट हा किती किलोचं लागवड केलेली आपण या ठिकाणी? आपला 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. आपला साधारणतः किती बियाणं लागलं आपल्याला? साधारणतः आपल्याला 1 किलो बियाणं लागलं. 1 किलो बियाणं लागलं. आपण कोणकोणत्या ह्याच्यामध्ये खतं, बेसल डोस कोणकोणता वापरलेला आहे यामध्ये? डोस मध्ये आपण सगळं रासायनिक खतं वापरली. कोणकोणती खतं वापरली? DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, मायक्रो, हे सगळं मिक्स करून याच्या खताला दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ड्रिपद्वारे काय खतं सोडली का याच्यामध्ये? ड्रिपद्वारे सोडली आपण 19-19 वाढीच्या अवस्थेमध्ये, फुटव्याच्या अवस्थेमध्ये 12-61 आणि आता फुलाच्या अवस्थेमध्ये 13-40-13 चालू आहे सोडलेलं. साधारणतः आपल्या पिकाला 3 महिने झालेले आहे. प्लॉट सुरू झाला का आपला? प्लॉट सुरू आपला 1-1.5 महिन्यामध्येच आपला हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे. पहिला तोडा किती किलोचा झाला? पहिला तोडा आपला 2 क्विंटलचा निघाला. 2 क्विंटल. काय भावानं आपलं? 50 रुपये किलो. 50 रुपये. मार्केटिंग कुठे आहे आपलं चालू? जागेवरूनच आपली खरेदारी तिथं जागेवरूनच काय भावानं दिलं? 50 रुपये. 50 रुपये किलोनं. बघा, ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जागेवरून 50 रुपये किलो हे जे वाल पीक आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला म्हणजे ह्या पिकाविषयी काय वाटतं? की एकदम पीक व्यवस्थित चांगलं पीक आहे ते, आणि प्रत्येक शेतकरी